जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 97% पोहोचला आहे। पाणी पातळी वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना आता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 97%वर पोहोचला आहे। तर पाणी पातळी वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। आज गोदावरी पात्रामध्ये जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। तरी सर्व गोदाकाठी जे नागरिक राहतात त्या सर्व गावकऱ्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारे गोदा पात्रामध्ये येण्याचा प्रयत्न करू नये किंवा आपली जनावरे आणू नये, असा सर्व गावकऱ्यांना मी सतर्कतेचा इशारा देत आहे। आज नाथसागर धरणातून पाणी सुटलेलं आहे। 4 मोऱ्यामध्ये 3130 क्युसेस पाणी सुटल्यामुळे एक आनंदाचं वातावरण पैठण शहरामध्ये लोकांमध्ये आहे। मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून जे प्रसिद्ध धरण आहे नाथसागर, ते 15-20 दिवसा पहिले 4%वर पोहोचलं होतं पाणी पातळी। असं वाटलंही नव्हतं का त्यातून पाणी सुटेल, पण आज प्रत्यक्षात धरणातून पाणी सोडत आहे आणि पर्यटकांमध्ये त्याचं एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। धरण 97.50% भरलेलं आहे। त्यामुळे प्रशासनाचं जी आपली तांत्रिक ही आहे टेबल आहे, त्यानुसार आम्ही या धरणातून आज दुपारी 1 वाजता 3144 क्युसेक वेगाने पाणी नदीपात्र सोडलेलं आहे। याबाबत आम्ही 2 दिवसापूर्वीपासून सर्व गावकऱ्यांना, सर्व प्रशासनाला आम्ही सगळे सतर्कतेचा इशारा दिला होता। आज सकाळीसुद्धा आम्ही महसूल यंत्रणेशी सगळ्याशी संपर्क करून हा विसर्ग सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।